मागील 2 दिवसापासून पुणे शहरासह संपूर्ण राज्यभरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि येत्या 2 दिवसांमध्ये देखील असाच मुसळधार पाऊस सुरू राहणार असल्याची शक्यता जी आहे ती पुणे वेधशाळेने वर्तवलेली आहे। नेमका आता हवामान विभागाने काय अंदाज दिलेला आहे, कुठल्या कुठल्या जिल्ह्यांना रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत पुणे वेधशाळेचे सानप सर आहेत। सर, मागील 2 दिवसांपासून संपूर्ण राज्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय, मुंबई तर अक्षरशः तुंबलेली आहे। येत्या 2 दिवसांमध्ये नेमकं काय हवामान असणार आहे, नेमकी काय पावसाची परिस्थिती असणार आहे? येणाऱ्या 2 दिवसांसाठी कोकण किनारपट्टीवर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता म्हणजे 24 तासांसाठी आहे। त्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी होईल कोकण किनारपट्टीवर। मुंबईसाठी सुद्धा तशीच परिस्थिती असण्याची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रातील जे घाट एरियाज आहे त्यासाठी येणारे 2 दिवस ऑरेंज अलर्ट आहे आणि त्यानंतर तिथे पावसाचा जोर तिथेही कमी होईल। त्यानंतर मध्य महाराष्ट्रातील जो प्लेन एरियाज आहे तिथे येलो अलर्ट आजच्यासाठी आहे, उद्यापासून पावसाची जोर तिथेही कमी होईल। मराठवाड्यासाठी सुद्धा आजच्यासाठीच येलो अलर्ट आहे। त्यानंतर विदर्भासाठी आजच्यासाठी ऑरेंज अलर्ट आहे, उद्या येलो अलर्ट आहे आणि परवापासून त्या ठिकाणी पाऊस कमी होताना दिसेल। सर, मागील 2-3 दिवसांपासून जो मुसळधार पाऊस सुरू आहे त्याचा परिणाम शेतीवर काही होऊ शकतो का? कारण जशा पद्धतीने पाऊस कोसळत आहे, वारे देखील सुटलेले पाहायला मिळतात, त्यामुळे शेतीचं नुकसान होऊ शकतं का? शेतकऱ्यांना या पावसाचा फायदा होणार आहे का नुकसान होणार आहे, त्याबद्दल नेमकं काय सांगाल? आमच्या तिथे एक शेतीविषयक हवामानाचा अंदाज दिला जातो। त्यानुसार जे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जे जो प्रदेश आहे तिथे जो पाऊस झालाय तो हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच झालेला आहे बऱ्याच ठिकाणी, आणि काही ठिकाणी जास्त पाऊस झालेला आहे म्हणजे जोरदार ते अतिमुसळधार प्रमाणाचा। ज्या ठिकाणी खूपच जास्त पाऊस झालेला आहे तर त्या ठिकाणी पाण्याचा निचरा होणं गरजेचं आहे, कारण काही पिकांसाठी जास्त पाऊस जास्त पाणी असणं चांगलं नाही, तर तिथं निचरा होणं गरजेचं आहे। ज्या ठिकाणी काही ठिकाणी पावसाची खरंच गरज होती तर तिथे नक्कीच फायदा झालेला आपल्याला दिसून येतो। सर, आता सध्या जर पाहिलं तर श्रावण महिना सुरू आहे आणि भाद्रपद देखील आता सुरू होणार आहे, गणपती आता येत आहेत, गणपतीमध्ये पाऊस असणार आहे का? कारण सणासुदीचे दिवस आहेत, नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडतात, या गणपतीच्या दिवसांमध्ये काही अशी पावसाची परिस्थिती दिसते का? येणारे 3 ते 5 दिवस जसं मी सांगितलं की येणारे 2 ते 3 दिवस आपलं पाऊस चांगल्या प्रकारे असण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर त्याचा जोर कमी होईल। आणि जो गणपती उत्सव आहे तो अजून त्याला काही दिवस बाकी आहेत, 27 तारखेनंतर तो आहे, तर त्याचा अंदाज आता अॅक्युरेटली सांगणं इतकं बरोबर राहणार नाही, तर त्याचे अपडेट आम्ही तुम्हाला वेळोवेळी देत राहू। तर आता जर पाहिलं तर विदर्भ आणि मराठवाडा आपण म्हणतो की तिथे जास्त पाऊस होत नाही, कमी प्रमाणामध्ये पाऊस होतो, मात्र 2 दिवसांपासून तिथे देखील पावसाचा जोर बऱ्यापैकी वाढलेला दिसतोय। अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य परिस्थिती देखील उद्भवलेली आहे। नेमकी ही ढगफुटी सदृश्य परिस्थिती म्हणजे काय असतं आणि आता मराठवाडा आणि विदर्भामध्ये काय परिस्थिती असणार आहे? ढगफुटी सदृश्य परिस्थिती आता तरी नाहीये। जो काही पाऊस आहे तो हलक्या ते मध्यम स्वरूपाचा आहे प्लेन एरियासाठी, आणि काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये होताना दिसतोय। आणि ढगफुटी म्हणजे एका तासामध्ये जर 100 मिलीमीटर पेक्षाही जास्त पाऊस पडत असेल तर त्याला आपण ढगफुटी होणं असं म्हणतो। अशी परिस्थिती आता तरी महाराष्ट्रामध्ये दिसून आलेली नाही म्हणजे या सीझन मध्ये तरी। आणि पाऊस जास्त होतोय म्हणजे 24 तासामध्ये आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडतोय, परंतु एका तासामध्ये 100 मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद मागील काही दिवसांमध्ये तरी झालेली दिसून आलेली नाही। आता मराठवाडा आणि विदर्भात जास्त पाऊस का पडतोय तर ज्यावेळी बंगालच्या उपसागरामध्ये एखादं सिस्टम तयार होते म्हणजे कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं आणि जे पश्चिमेकडे मूव्ह होतं, तर अशा वेळी तो जो प्रदेश आहे त्याच्या बरोबर येणारा जो मुवमेंटच्या अलॉंग जो प्रदेश येतो तिथे जास्त पाऊस होणं अपेक्षित असतं, आणि तेच आपल्याला मागील 2 दिवसामध्ये होताना दिसतंय आणि तेच मुख्य त्याचं कारण आहे। पण सर, मागील जर आपण पाहिलं तर 15-20 दिवस पावसाने बऱ्यापैकी विश्रांती घेतलेली होती, किंवा जर पाऊस झाला तर अगदी रिमझिम स्वरूपाचा होत होता। अचानक अशी काय परिस्थिती निर्माण झाली जेणेकरून संपूर्ण देशभरामध्ये म्हटलं तरी हरकत राहणार नाही सर, अशा पद्धतीचा मुसळधार पाऊस कोसळतोय? हो, नक्कीच। मान्सून मध्ये खंड येत असतात, म्हणजे जेव्हा पावसाळा सुरू झाला किंवा मान्सून सुरू झाला तर पाऊस कंटिन्युअसच राहील असं नाहीये, त्यामध्ये खंड येत असतो आणि आपल्याला ऑगस्टचे जे 10-15 दिवस होते त्यामध्ये आपल्याला पाऊस कमी झालेला दिसून येतो। परंतु आता एक कमी दाबाचं क्षेत्र, जसं मी सांगितलं, कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानंतर मान्सूनचे वारे सुद्धा ची तीव्रता जी आहे ती सुद्धा वाढते आणि तेच होताना आपल्याला दिसून आलेलं आहे मागील 3 ते 4 दिवसांमध्ये, आणि म्हणून पाऊस होतोय। सर, आपण जर पाहिलं तर पुण्यामध्ये तर मुसळधार
पाऊस कोसळतोच आहे, पण मुंबई असेल किंवा ठाणे असेल, इथे जरा जास्त पावसाची तीव्रता जाणवत आहे. तिथे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. मुंबई, ठाणे, पालघर या जे प्रदेश आहेत त्यांना किती दिवस अशा पद्धतीचा रेड अलर्ट राहणार आहे? तिथल्या नागरिकांना काय सूचना आहेत? येणारे 24 तास मुंबई आणि उपनगरांमध्ये रेड अलर्ट आहे. उद्यासाठी ऑरेंज अलर्ट आहे आणि परवापासून पावसाची तीव्रता बऱ्यापैकी कमी होण्याची शक्यता मुंबई असेल, ठाणे, पालघर या पूर्ण एरियांसाठी आहे. तर येत्या 2-4 दिवसांमध्ये संपूर्ण राज्यामध्ये काय परिस्थिती राहणार आहे? पाऊस कमी होईल किंवा पूर्णतः जाईल असं काही दिसतंय का? पूर्णतः तर नाही जाणार. पाऊस तर कंटिन्यू राहील, परंतु त्याची तीव्रता जी आहे ती कमी होईल. आता जो मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस घाटमाथ्यांवर किंवा मुंबई किनारपट्टीला पडतोय, तर त्याची तीव्रता कमी होईल असं एकंदरीत येणाऱ्या 48 तासांमध्ये दिसतंय. तर नागरिकांना काय आव्हान आहे? कारण जसा अचानकपणे पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळे जनजीवन बऱ्यापैकी विस्कळीत झालेलं आहे. अनेक ठिकाणी पाणी भरलेलं आहे. तर नागरिकांना काय आव्हान असणार आहे? मेनली पर्यटक जे आहेत त्यांनी घाटमाथ्यांवर जाणं टाळलं पाहिजे, कारण तिथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर जास्त पाऊस पडल्यामुळे दरड कोसळण्याची शक्यता पण असू शकते. त्याचबरोबर कॅचमेंट एरियामध्ये जास्त पाऊस पडतोय आणि त्यामुळं नद्यांचा प्रवाह किंवा नद्यांचं जे पाणी आहे ते सुद्धा पातळी सुद्धा वाढलेली दिसून येते. तर पर्यटकांनी अशा ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे. त्याचबरोबर काही ठिकाणी खूप जोरदार वारे वाहत आहेत, त्यामुळे झाडं पडणं असेल किंवा वाऱ्यांमुळे जे काही नुकसान होऊ शकतं, तर बाहेर पडताना अशा ठिकाणी जाणं नक्कीच टाळलं पाहिजे. नक्कीच. तर जशा पद्धतीचा पाऊस मागील 2 दिवसांपासून सुरू आहे तशीच 2-3 दिवस आणखी राहण्याची जी शक्यता आहे ती वेधशाळेने वर्तवलेली आहे. मात्र तरी देखील नागरिकांनी वातावरण चांगलं आहे म्हणून अशा ठिकाणी जाऊ नका जिथे तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो, असं देखील आवाहन त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे याबाबतच्या सगळ्या आणखीन अपडेट्स पुणे शहराच्या किंवा इतर जे आजूबाजूचे परिसर आहेत त्याच्या अपडेट्स आम्ही लोकमतच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू. तुर्तास घरीच राहा, सुरक्षित राहा. शगुफ्ता शेख, lokmat.com, पुणे.